या ठिकाणी आपण पाहू शकता सद्भावना मंच नांदेड, जमाते इस्लामी हिंद नेहमीप्रमाणे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये सहभाग त्यांनी घेतलेला आहे। त्यांच्या वतीनं कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। जमाते इस्लामी हिंद संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत। या ठिकाणी अब्रार देशमुख सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांची सर्व टीम या ठिकाणी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून यांनी मराठा सेवा संघ आणि मराठा समाज आणि इतर प्रत्येक समाजाच्या कार्यामध्ये हिरिरीने सहभाग त्यांनी घेतलेला आहे। सर, काय तुमचा अनुभव होता आजचा आणि नेहमी काय अनुभव असतो तुमचा मराठा सेवा संघ आणि इतर समाजकार्यासाठी तुम्ही समाजकार्य करता, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? सबसे पहले तो मैं श्री छत्रपति शिवाजी महाराज के जन्म के इस मौके पर सभी देशवासियों को शुभेच्छा देता हूं, मुबारकबाद पेश करता हूं। और हर साल की तरह इस साल भी हमने इस मौके पर एनर्जी ड्रिंक और पानी के ज़रिए हमारे भाइयों की जो दौड़ कर आते हैं उनके लिए हमने यहाँ व्यवस्था की है। सबसे पहली बात तो ये है कि ये उपक्रम इतना अहम है कि नौजवानों के अंदर उनकी बॉडी फिटनेस को लेकर एक अवेयरनेस पैदा करने का ये माध्यम है। भारत में सबसे मूल्यवान अगर कोई चीज़ है तो वो हमारे नौजवान हैं। भारत की जीडीपी कोई अहमियत नहीं रखती, भारत का उत्पन्न कोई अहमियत नहीं रखता, ये तो नीचे ऊपर होते रहता है, लेकिन यहाँ का नौजवान सक्षम हो, स्वस्थ हो और तंदुरुस्त हो, ये सबसे अहम बात है। ये अनुभव मुझे यहाँ पर कई वर्षों से जो हो रहा है, मराठा सेवा संघ की ओर से जो ये उपक्रम किया जाता है, इससे नौजवानों में एक चेतना जगाई जाती है, जिसकी वजह से बहुत अच्छा वातावरण बनता है। इसमें आज और खुशी की बात यह है कि लड़कों के साथ लड़कियों ने भी सहभाग लिया और जोश व खरोश से सहभाग लिया, तो मैं समझता हूँ कि ये बहुत बेहतर है हमारे स्वस्थ जीवन के लिए। ये सद्भावना मंच नांदेड़ ये कितने साल से काम करता है और ये काम करने का मराठा सेवा संघ के साथ अनुभव कैसा रहा है? मराठा सेवा संघ के साथ सद्भावना मंच का हमारा तकरीबन 10-12 साल पहले से इसका जो है तो शुरुआत हुई, जिसमें हमारे सबसे पहले मराठा सेवा संघ के सहभागी जो रहे हमारे साथ आदरणीय गणेश जी शिंदे सर ने जो है इसकी शुरुआत की हमारे साथ में, जो आज इस दुनिया में नहीं है, लेकिन हम उनको हमेशा याद करते हैं। अब मराठा सेवा संघ की ओर से आदरणीय कामाजी पवार साहब इस सद्भावना मंच के हमारे नांदेड़ के अध्यक्ष हैं और बाकी तकरीबन 40 से 45 ऐसे तमाम समाज के संगठन सद्भावना मंच के सदस्य हैं, जिसमें मराठा है, हमारे बौद्ध समाज के लोग हैं, आदिवासी समाज के लोग हैं, धनगर समाज के लोग हैं, जितने समाज नांदेड़ में ज़िले में हैं वो सभी सद्भावना मंच के हमारे सदस्य हैं। आदरणीय कामाजी पवार साहब इसके अध्यक्ष हैं। जमाते इस्लामी के ओर से मैं इसका सचिव हूँ और बाकी सब सदस्य मिलकर हम नांदेड़ में सद्भावना के लिए काम करते हैं। आप सब समाज के लोगों को क्या कहना चाहते हैं? आपकी तरफ देखने का नज़रिया कुछ अलग सा माहौल बन गया है, इस माहौल में आप क्या कहना चाहते हैं? लोगों को क्या आह्वान करना चाहते हैं कि आगे आकर इस सद्भावना कैसी टिक पाएगी आगे चलकर और लोग कैसे एक दूसरे को जुड़ेंगे? आप क्या कहना चाहते हैं? इसमें सबसे अहम संदेश मैं यही देना चाहता हूँ कि तमाम जाति धर्म के लोग अपने अपने धर्म की जो व्यवस्था है उसके मुताबिक अपने जीवन को जीने की कोशिश करना चाहिए और दूसरे धर्म का सम्मान और आदर करना चाहिए। जो हमारे भारतीय संस्कृति की परंपरा रही है कि हम यहाँ वर्षों से, जो हज़ारों वर्षों से रहते हैं और एक दूसरे के धर्म का आदर और सम्मान करते हुए रहते हैं। दूसरी सबसे अहम बात यह है कि दूसरे धर्म की जानकारी भी हमको लेते रहना चाहिए।
हिंदू समाज के लोग इस्लाम के बारे में जानना चाहिए, इस्लाम मुसलमान लोग जो है बौद्ध समाज के बारे में जानना चाहिए। एक दूसरे के धर्म का आदर सम्मान करते हुए उनकी शिक्षाओं को जानने की कोशिश भी करना चाहिए। और सबसे अहम बात मैं यहाँ ये भी कहना चाहता हूँ कि एक दूसरे धर्म के जो महापुरुष है उनके प्रेरणा हमको लेनी चाहिए। उनके बारे में अपशब्द कहना, उनके बारे में गलत कहना या किसी को भड़काने के लिए कुछ कहना, ये हमारी संस्कृति नहीं है और हमारे भारत के मुस्तकबिल के लिए, भविष्य के लिए भी ये बेहतर नहीं है। हम इसका जो है विरोध करते हैं कि किसी महापुरुष के बारे में कोई अपशब्द कहे। सबका सम्मान हम करना चाहिए, ये मैं कहना चाहता हूँ। धन्यवाद सर। या ठिकाणी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवश्री रमेशजी पवार सरांना मी प्रश्न विचारू इच्छितो की सर, सद्भावना मंच आणि सामाजिक परिस्थिती आपण पाहू शकतो, ती परिस्थिती फार विचित्र झालेली आहे। हे होत असताना कुठंतरी एकतेच्या सूत्रात समाज बांधला जावा म्हणून सद्भावना मंच आणि जमाती इस्लामचे पदाधिकारी नेहमी सहभागी राहतात। आपण काय याबद्दल संदेश द्याल? सद्भावना मंच नांदेडच्या वतीनं, जमाते इस्लाम यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व धर्मीय सलोखा राहावा आणि सर्व धर्माचा आदरभाव करत आणि सर्व धर्माची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, त्या संस्कृतीचा आदर करत या ठिकाणी सर्व राष्ट्रीय सण उत्सव हे एकत्रितपणे साजरे व्हावेत या भूमिकेतून सद्भावना मंच जो आहे तो नांदेडमध्ये काम करतोय। तो मराठा सेवा संघाच्या विचाराशी एकरूप झाला आणि मराठा सेवा संघाच्या समाज उपयोगी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मग या ठिकाणी महामानवांचे जन्मोत्सव असतील, सामाजिक कार्य असेल, अशा या प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी अगदी खांद्याला खांदा लावत या ठिकाणी मदतीचा हात त्यांनी पुढे केलेला आहे। वेगवेगळ्या माध्यमातून ते सातत्यानं मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड 32 कक्ष आयोजित नांदेडच्या वतीनं जे समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबविले जातात त्या सर्व कार्यक्रमामध्ये अगदी तन मन धनानं ते सहभागी होतात। या ठिकाणी सातत्यानं त्यांची भूमिका राहिलेली आहे की सर्व धर्मामध्ये या ठिकाणी एक स्नेहाचा संबंध असला पाहिजे आणि एकमेकाबद्दल आपण आदर बाळगत या ठिकाणी हा देश आपण घडवला पाहिजे, ही भूमिका ती त्यांची सातत्यानं आहे। आणि मराठा सेवा संघ सुद्धा जमाते इस्लामच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सहभागी होत असतो। त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा मराठा सेवा संघ या ठिकाणी सहभागी होत असतो आणि मदत करत असतो। उद्या होणाऱ्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याबद्दल तुम्ही समाजाला काय आवाहन करता? या ठिकाणी उद्या जो कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी 18 पगड जातीतल्या मावळ्याला एकत्र करून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं, कष्टकऱ्यांचं, श्रमिकांचं, हितदेशीयांचं, तुम्हा सर्वांचं ज्यांनी या जगाच्या पाठीवर जे स्वराज्य उभं केलं आणि ज्या स्वराज्यामध्ये 18 पगड रयत ही अगदी गुण्यागोविंदानं आनंदानं नांदत होती आणि या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री अगदी सुरक्षित होती आणि या स्वराज्यातला शेतकरीसुद्धा अगदी धनसंपन्न होता, जो की असा जगातला एकमेव राजा ज्याने शेतकऱ्याच्या बांधावरती बी बियाणं मोफत देत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सुद्धा एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची नोंद इतिहासात चुकूनसुद्धा सापडत नाही। असा मानवतावादी लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा उद्या 19 फेब्रुवारी हा जन्मोत्सव आणि संपूर्ण जगामध्ये त्यांचा मोठा जन्मोत्सव साजरा होतोय। या ठिकाणी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड 32 कक्ष आयोजित नांदेडच्या वतीनं या ठिकाणी सर्व धर्मीय मागच्या 25 वर्षापासून या ठिकाणी नवा मुंडाच्या ठिकाणी मोठा जन्मोत्सव वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा होतोय। तर मी सर्व धर्मियांना या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो की सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती नांदेडच्या वतीनं आपण सर्वांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं आणि सर्व धर्मीय या जन्मोत्सवामध्ये मोठ्या आनंदात, उत्साहात या ठिकाणी सहभागी होत साजरा करतात। धन्यवाद सर। या ठिकाणी आपण सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा नांदेड मराठा सेवा संघ याचे अध्यक्ष या ठिकाणी ॲडव्होकेट बालाजी वाघमारे सर आहेत। सर,
उद्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करसाल? उद्याचं काय रूपरेषा आहे? सर्वप्रथम जमाते इस्लाम हिंद यांनी जो काही आम्हाला मॅरेथॉनसाठी ड्रिंक्स कोल्ड्रिंक्स वगैरे यांची व्यवस्था केली त्याबद्दल सर्वांचं मी शिवस्वागत करतो. उद्या 19 फेब्रुवारी जगभर शिवजन्मोत्सव साजरा होत असतो. शिवजन्मोत्सव साजरा याच्यामध्ये सर्व धर्म 18 पगड जाती सर्व धर्मीय याच्यामध्ये सहभागी होतात. आनंद उत्सव जगभर साजरा केला जातो. या तसेच आपल्या नांदेडमध्ये नवामोंडा येथे आपण उद्या दुपारी ठीक 11 वाजता ज्ञानेश महाराव यांचे व्याख्यान झाल्यानंतर भव्य मिरवणूक नांदेडमध्ये निघणार आहे. यासाठी सर्व धर्मियांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आपले विचार छत्रपती शिवरायांचे काही अंश विचार आपण घेऊन प्रेरित होऊन आपल्या आयुष्याची कलाटणी करावी, आपल्या आयुष्यातलं आयुष्य घडवावं असं मी सांगू इच्छितो. याबद्दल सर्वांनी जे काही आज मॅरेथॉनमध्ये जे काही सहकार्य केलं, जे कोच वगैरे सर्व मंडळी या सर्वांचं शिवस्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हे होते ॲडव्होकेट बालाजी वाघमारे सर. सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा नांदेड. आपण उद्या हा सोहळा सर्वांनी या ठिकाणी नवीन मोंडामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. उद्या प्रखर व्याख्याते म्हणून शिवश्री ज्ञानेश महाराव सर यांचं जाहीर व्याख्यान ठीक सकाळी 11 वाजता नवीन मोंडा मैदानावरती संपन्न होणार आहे. सर्व समाज बांधवांना मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या सर्वांच्या वतीनं आव्हान आहे की आपण लाखोच्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. धन्यवाद. पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह नांदेड.